जिल्ह्यातील पाऊस सध्या ओसरलाय, पण खरं तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नांदेडमधील नद्यांना पूर आलाय। नांदेड जवळून वाहणाऱ्या आसना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे, त्यामुळे आसना नदीला पूर आलाय। नदीकाठची पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। हिंगोलीतील वसमतमध्ये अतिवृष्टी झाली, त्यामुळे आसना नदीचं पाणी वाढलं। मागच्या महिन्यात सुद्धा आसना नदीला पूर आलेला होता। आता दुसऱ्यांदा पूर आल्यानं उरली सुरली पिकं सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राजीव गिरी यांनी। नांदेडमध्ये गोदावरी नदी पाठोपाठ आसना नदीला देखील मोठा पूर आलेला आहे। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर नांदेडमधून आसना नदी ही दुथडी भरून वाहत आहे आणि नदीचं पाणी आजूबाजूच्या शेतात शिरून जमिनीचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। आत्ता आपण आहोत नांदेडच्या सांगवी गावाजवळ। आपण पाहू शकतो नदीचं पाणी जे आहे ते शेजारच्या शेतांमध्ये शिरून शेतांच्या पिकांचं असं प्रचंड नुकसान झालेलं आहे। शेकडो हेक्टर शेती ही पाण्याखाली गेलेली आहे आणि गोदावरीला पूर असल्यामुळे आसना नदीचं हे जे पाणी आहे ते मागे थांबत असल्याने अर्धापूरसह मुदखेड तालुक्यातील अनेक जमिनींना मोठा फटका बसलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नुकसानीला सामोरे जावं लागत आहे। कॅमेरामन अक्षयसह राजीव गिरी, पुढारी न्यूज, नांदेड।